की अंबादास दानवे यांनी पूर्ण माहिती घेऊन हे आरोप करायला पाहिजे होते. अंबादास दानवे यांनी कुठलीही माहिती न घेता, कुठलाही अभ्यास न करता हे आरोप माझ्यावर आणि माझ्या चालकावर केलेले. मला एक सांगायचं, हा हिबानामा एक तर जे कोण बाई आहे जिनं अर्ज दिला तिला मी ओळखत नाही, माझा चालक मी ओळखत नाही, काय वाघमारे म्हणून बाई आहे, आणि हिबामा करून देणारा हा कोणीतरी एक मुस्लिम व्यक्ती आहे, हा होतो का? हा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट की माझ्या चालकाचं जन्मतारीख ही 1984-85 आहे आणि हिबानामा हा 1971 मध्ये झालेला आहे. आता मला सांगा, माझ्या ड्रायव्हरचा जन्म, मी त्याला विचारलं तुझा जन्म कधीचा आहे, तर त्यांनी मला सांगितलं 84-85चा माझा जन्म आहे. आणि मग मला सांगा, हा हिबानामा जो झाला हा 1971 मध्ये झाला, मग जावेद हा जगात होता का? संभाजीनगरात समृद्धी महामार्गात 1150 कोटी रुपये जिचं व्हॅल्युएशन आहे अशी जागा संभाजीनगरातील एक जावेद नावाची व्यक्ती, जी संदीपान भुमरे यांची चालक आहे, तिच्या माध्यमातून हिबानामा एक वाघमारे नावाचं कुटुंब आहे त्यांच्याकडून करून घेऊन हे 1150 कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न चालू आहे. माझा जो मुद्दा आहे की या जावेदचा जन्म 85चा आणि 71ला हिबानामा कसा होऊ शकतो? माननीय खासदार भुमरे साहेबांनी सुद्धा असं सांगितलं की 174 गट नंबर तिथं अस्तित्वातच नाही. मला वाटतं माझ्या पत्रात मी स्पष्टपणे म्हटलं की 174 गट आधीचा आहे, आता त्याचा सर्वे नंबर 89 झालेला आहे. बरं, आता मी काय भुमरे साहेबांनी 1150 कोटी रुपये घेतले असंही म्हटलेलं नाही.